खराबच्या प्रश्नावरून मोठा आता गदारोळ होताना तिथे अनेक नवनवीन खुलासे होते आहेत. काही नाही, खराबच्या वरून राज्यामध्ये जी काही खळबळ आता माजलेली आहे. काल केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता. याचा अर्थ तिकडे खराबच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून देव मानणारे, भोंदूगिरीला चालना देणारे, भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे, अंधश्रद्धेचे पायमल्ली तुडवणारे हे 39 जे कोणी आमदार आहेत किंवा मोठे उच्च पदस्थ आहेत, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण यांनी कायदे बनवणारे कायदे मंडळातील लोकांनी जर कायद्याच्या विरुद्ध काम केलं असेल किंवा कायद्याच्या विरुद्ध वागत असतील तर तो गुन्ह्यास पात्र आहे. आणि त्यामुळे या सर्वावर त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजे. 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी आणि त्या सर्वावर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल. असे महाभाग या खराच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे. अशोक खरात यांच्यावर कारवाई होत असताना दीपक केसरकर यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्या कुटुंबाला काळजी वाटत नाही. काळजी वाटत आहे, कुटुंबाची काळजी केसरकर घेत असतील तर ते निश्चिम भक्त आहेत असं मी मानतो. पण एक आहे की खरातचा उद्या बदनापूरमध्ये एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचा असल्यामुळे जो एन्काउंटर केला गेला होता लहान मुलींच्या शोषणामध्ये आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खरातचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खरातच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खरातला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खरातच ज्या एफएसटींचं झालं, 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफएसटीनच आहे. एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे त्या एफएसटींचं जसं झालं तसं या एफएसटींचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात होते आहे आणि अकोल्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी लाईन लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला आहे की गॅस टंचाईचा हा पहिला भाग नाही. बघा, देशाचं वाऱ्यावर सोडलं आहे मोदी सरकारने, भारतीय जनता पक्षाने. देशाची काळजीच राहिली नाही. यांना निवडणुका जिंकणे, सत्ता मिळवणे, पुन्हा निवडणुका जिंकणे आणि मजा मारणे या पलीकडे यांच्याकडे कुठला एजेंडा नाही. आज देश संकटात असताना प्रचाराच्या जोरदार भाषणे सुरू आहे आणि लोकांना लाईनमध्ये उभं केलं आहे. जसं कोरोनामध्ये लाईनमध्ये उभं करून लोकांचा जीव घेतला तसा जीव घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा सरकारकडून सुरू झाला आहे. म्हणजे सामान्य माणूस मेला काय, जगला काय, तरी हे सांगतात की काही तुटवडा नाही, काही चिंता करायची नाही. काल भुजबळांनी सांगितलं की 15 दिवसानंतर LPGचा मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण होईल आणि इराणनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाने तेल देण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत रशिया आपल्याला नाकारतोय, आम्ही जाऊन गळाभेट करतो त्यांची
इराण आमचा दोस्त होता दुश्मन झालाय, हे कुठे आहे? काय चाललंय? केवळ हिंदू मुस्लिम करून, भारत पाकिस्तान करून भारत देश पुढे जाऊ शकत नाही. भारताचं परराष्ट्र धोरण हे फार कुचकामी ठरते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या दोनही टंचाईमध्ये उद्या अनेकांचे बळी गेलेत आणि अनेकांचा जीव गेला तर याला मोदी सरकार हे जबाबदार राहील. हे भाजपचं सरकार याला जबाबदार आहे त्यांचा बळी घेण्यासाठी. आणि हे टंचाई निर्माण झाली याला कारणही हेच सरकार आहे. तरी पण पाप लपवण्याचं काम सुरू आहे. इथे काही व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. ते न करता उलट टंचाई नाही म्हणून आपण विरोधकावर आरोप करायचे, विरोधक अफवा पसरवत आहेत म्हणायचे. मग ही लाईन कोणी काय आम्ही लावली काय? काल जो बळी गेला तो आम्ही घेतला काय? अरे थोडी तरी बोलताना आपण वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बोललं पाहिजे, असं आमचं मत आहे. तो राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार. ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे लवकरच पुढे येईल असं ज्योती वाघमारे शिवसेनेच्या खासदार. आता ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन नवीन खासदार झाले आहेत, त्यामुळं त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे. कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे. आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत, हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल? त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे. त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही. अमावस्येच्या रात्री खरतांच्या बंगल्यावर अनेक गोळ्या नेत्यांची रांगा लागल्याचं सांगितलं जातं. नाही, अमावस्येला हे जर लाईन लावून सगळे बडे नेते जात होते, हे काही लपून राहिलं नाही. खराच्या बंगल्यात, खराच्या मंदिरात, खराच्या पापात, सगळे पाप अंधारात करायसाठीच हे गेले होते. कारण अमावस्येला अंधार असतो, अंधारात आपलं पाप झाकावं, आपलं पाप धुवावं, आपल्या पापाचं पाप करता यावं, यासाठी हे सगळी गेली. म्हणून सर्वांवर या बंधुगिरीवर विश्वास ठेवणारे, बंधुगिरीला साथ देणारे जे कोणी आहेत, अधिकारी असू देत, प्रशासनातील अधिकारी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. जो जो भेटला त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. म्हणून मी म्हणालो की SIT हाऊसमध्ये बोलताना SIT चौकशीतून फार काही निष्पन्न होत नाही, कारण खूप SIT चौकशी आहे. परंतु न्यायाधीशाच्या देखरेखीखाली पोलिसांनी चौकशी करावी आणि रोज चौकशीचे अपडेट लोकांच्या पुढे ठेवावे. आज चौकशीचा फारच केला, तो कुठे गेला आहे, कुठपर्यंत चौकशी गेली, कोण सापडलेत, रोजचा रोज ब्रीफिंग जनतेला दिला पाहिजे. चौकशीमध्ये सांगितलं पाहिजे की यामध्ये कोण कोण मासे अडकत आहे. पण ते उघड न करता झाकून ठेवून ATC करायचे आणि पुन्हा फाईल अहवाल तयार करून दाबून टाकायचा, अशी घटना अनेक वेळा झालेल्या आहेत. त्यामध्ये मला एकूणच या सगळ्या परिस्थितीत खरातला साथ देणाऱ्यांना त्वरित जर सरकारची भूमिका इमानदारीची, प्रामाणिकपणाची असेल तर अंधश्रद्धा कायद्या अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, यांची पोलिसांनी चौकशी करावी, यांचे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड घ्यावा आणि यांचा CDR तपासावा. काय बोलणं झालं, कोणाशी बोलणं झालं, हे सर्व तपासणीची गरज आहे. आवश्यकता पडली तर पोलिसांनी कोणी मोठा असो छोटा असो, कायद्याच्या पुढे कोणी मोठा नाही हे दाखवून द्यावं. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ज्यांना विलिनीकरण करायचं आहे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे जावं असं एका बड्या नेत्यांनी म्हटलं. नाही, तो त्यांचा आता वाद संपलेला आहे किंवा संपलेला नाही यावर पडायचं नाही. पण एक आहे की राष्ट्रवादीची दोन शक्ल जी आहे ती उद्याच्या दृष्टीनं आज जी वाटचाल आहे हे फार काळ काही हे वाटचाल टिकणार नाही. भारतीय जनता पक्ष अजगर आहे, तो हळूहळू एकेकाला गिळंकृत करून टाकेल आणि सुस्तपणे भासही होऊ देणार नाही की त्याच्या पोटात गेले की नाही, तो अंदाजही घेऊ देणार नाही. कारण मला वाटतं की
दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही अनाकोंडा वगैरे मोठे मोठे दिसतात, तर हे भारतीय जनता पक्ष म्हणजे अनाकोंडाचा बापच आहे. त्यांच्या जवळपास कोणी गेला तर त्याला गिळंकृत करून पोटामध्ये जिरवून टाकतील आणि लोकांना सांगतील की आम्ही कुठे खालाय, अजगराच्या पोटात गेलेलं काही दिसत नाही, तर तसे ते सांगत बसतील. पण यांना गिळंकृत केल्याशिवाय हळूहळू ते थांबणार नाही. त्यामुळं या पक्षाने किती सावधगिरी बाळगावी हे त्यांचा प्रश्न आहे. जिस तरीके से असं हे संघटन सृजन आता सुरू झालेलं आहे. अनेक राज्यांमध्ये ते लागू झालेलं आहे. आमच्याकडेही 15 तारखेपर्यंत हे संघटन सृजन चालणार आहे. या संघटन सृजन माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन लोकांना जिल्हा पातळीवर काम करायला संधी मिळणार आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी नेतृत्व लोकांच्या कार्यकर्त्यांना विचारून, पदाधिकाऱ्यांना विचारून, इलेक्टेड मेंबरला विचारून हा निर्णय व्हावा की लोकांना संघटन मजबूत करण्यासाठी कोण चेहरा हवा आहे. यासाठी हे संघटन सृजन सुरू आहे. माजी पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, आमदार आणि अनेक इलेक्टेड निवडून आलेले हे आणि राज्य पातळीवर, देश पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करणारे कार्यकर्ते यांना विचारात घेऊन तो नेतृत्व अंतिम केलं जाईल. आणि हे यासाठी संघटनेसाठी आवश्यक आहे, मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. त्यातून नक्कीच काँग्रेसला मजबूती मिळेल.